पंकजी ठाकरे यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत विक्स कन्स्ट्रक्शन DC डोंगस या टीमला आणि दोन्ही टीमला शुभेच्छा या ठिकाणी प्रेक्षक वर्गाकडनं येत आहेत। ही स्पर्धा खूप प्रचलित होत आहे, अगदी घराघरापर्यंत प्रत्येक मोबाईलपर्यंत हातामध्ये सावली क्रिएशन या चॅनलवर ही स्पर्धा भगवा करंडक आबिडकरांची स्पर्धा मोठी स्पर्धा आहे। भव्य ट्रॉफीज, भव्य चषक आणि रोख रक्कम, मजबूत बक्षीस, षटकारासाठी कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांना बक्षीस अशी अनेक पारितोषिकं दिवसभरामध्ये ही मात्र पाहायला मिळत आहेत। पहिला बॉल, पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज विक्स कन्स्ट्रक्शन डोंगस टीमचा विशाल पस्टे। स्वतः एक इंजिनियर अभियंते आहेत, एक चांगल्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा प्रगती। हे बघा, क्रिकेट हे तुम्हाला शिक्षणापासून लांब ठेवतं, याचं उत्तर कोण असेल तर DCC डोंगस। ते 11चे 11 खेळाडू क्वालिफाईड आहेत। RP9 टीमचे ओनर विपुल पाटील यांना विनंती आहे, भाऊजी आपण मंचावर यायचं आहे, वेलकम। तर बघा, क्रिकेट खेळून इंजिनियर होता येतं, क्रिकेट खेळून MBA होता येतं, क्रिकेट खेळून तुम्ही अगदी डॉक्टर बनू शकताय, क्रिकेट खेळून तुम्ही आफ्रिका परदेशात नोकरी करू शकतायत। असे सगळे खेळाडू तुम्हाला विक्स कन्स्ट्रक्शन DC डोंगस्तेमध्ये पाहायला मिळतील। आधी उमेश पस्टे असतील, आफ्रिकेमध्ये जॉब करतायत। विशाल पस्टे जे स्वतः एक इलेक्ट्रिक अभियंते इंजिनियर आहेत, मास्टर इंजिनिअरिंग ते करतायत। स्वतः बघितले आपण एक चांगले प्रोफेसर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, प्रशांत ठाकरे, केतन असतील, असे सगळे इंजिनियर आणि बीटेक झालेले खेळाडू असतील, त्याच्यामध्ये मिनी होंडो विशाल मेने असे अनेक खेळाडू असतील जे चांगल्या प्रोफेशनल एज्युकेटेड टीम कोणती असेल वाडा टेनिसमध्ये तर विक्स कन्स्ट्रक्शन DCC डोंगस त्याचं नाव पहिल्यांदा येईल। 11च्या 11 खेळाडू, एक चांगले ग्रॅज्युएट, चांगल्या जॉबवर वेल सेट असलेली टीम म्हणून ओळखली जाते। तसंच गौरापूर बघितल्या स्वतःचा बिझनेस धंदा सांभाळताना रोहित पाटीलसारखा खेळाडू, त्यांच्या टीममध्ये असले अनेक खेळाडू आपला बिझनेस सांभाळताना क्रिकेटवर प्रेम करत आहेत। जाऊया मॅचमध्ये, पहिला बॉल डोंगस्ते विरुद्ध गौरापूर, पहिला बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक विशाल पस्टे हाताळतोय। वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय, हवेमध्ये हात मात्र पसरतायत। आजच्या दिवसात दुसरा सामना पाहतायत। पहिला सामना झाला होता RP लायन्स वाडा वर्सेस SP बिलोशी आणि विजय ठरला तो SP बिलोशी संघ, सामनावीर ठरला रुपेश पाटील। आजचा हा दुसरा सामना आहे आणि डोंगस विरुद्ध गौरापूरची लढत। सूरज स्ट्राइक एंडला बॅटर गौरापूर टीम। मिड ऑफ झोनमध्ये प्रशांत ठाकरे प्रोटेक्शनसाठी आहेत, एक धाव मात्र कव्हर केली, खातं खोललं गेले वैयक्तिक आणि आपल्या टीमचं बॅटर गौरापूर मिस्टर सूरज। स्ट्राइक एंडला रोहित पाटीलला आपण बघू शकतायत, कित्येक वर्ष सातत्यानं फिटनेस जोपासताना, आपला बिझनेस सांभाळताना क्रिकेटवर अफाट प्रेम याही व्यक्तिमत्वाचं आहे। खाली विभाग प्रीमियर लीगला सिंहाचा वाटा नेहमी घेतलाय आयोजनामध्ये। गोलंदाज तयार, विशाल पस्टे डोंगस्ते, विक्स कन्स्ट्रक्शन DC डोंगस्ते गोलंदाज। फुल टॉस बॉल, बॅटवर स्ट्रिपवर खेळण्याचा प्रयत्न, हार्ड कॅच, कव्हरचा प्रयत्न, चेंडू सीमा पार, 4 धावा, फिल्डिंगचे अफाट प्रयत्न आणि श्रेयसचा सलाम असेल, कारण श्रेयसची जी फिल्डिंग पाहिली आपण, क्लास शॉट या ठिकाणी रोहित पाटीलच्या बॅटमधनं 4 धावा। चार धावांनी धावता धावफलक मात्र या ठिकाणी पोहोचतोय 6 या आकड्यावर। धावफलक 6 वर येतोय। रन रेट कसा येईल प्रति ओव्हरला याकडे तुम्हाला सर्वांच्या नजरा असतील। गौरापूरकर डोंगस्तेच्या विपक्षामध्ये प्रत्येक ओव्हरला धावा किती खेचतील, रन किती येतील। क्लास शॉट, कव्हर पॉइंट वरनं चेंडू मात्र बॅकवर्ड डीप पॉइंटला दन करत जातोय। चौकार भगवा करंडक आबिडकर, 4 धावा चौकार। आणि त्या बॉलवर तेवढं चाणक्य बुद्धीनं बॅकफूट पंच, एक क्लास क्रिकेट। रोहित पाटीलनं जो शॉट लगावलाय, चांगल्या बॉलवर चांगला फटका हा नेहमी पाहायला मिळत असतो। अगदी डोंगस्तेच्या फिल्डरांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या, कारण या शॉटवर बाउंड्री तर मिळते नक्की, पण हा शॉट खेळणं खूप कठीण असतं।
बॉडी पोझिशन, बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली काय बोलते, त्यानंतर तुमचा फिटनेस, प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी जोडताना रोहितचा क्लास मात्र दाखवलेला आहे. धावफलक 10वर कमबॅक करावं लागेल डोंगरच्या टीमला. रोहितचं अस्त्र थांबावं लागेल, शांत करावं लागेल, अन्यथा हा फलंदाज अगदी 50 धावापर्यंत वैयक्तिक सुद्धा कामगिरी करेल. कारण एकदा नांगी टाकली हा बॅटर 50 कडे जात असतो. गोलंदाज तयार, गॅप काढतोय परफेक्ट. या ठिकाणी मात्र कुठला आताहीपणा नाहीये. सॉफ्ट हँडनं बॅट फिरवतोय. जिथे क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी मात्र बॉलला धाडलं जात आहे. बॅकअप मिळाला वाईडी डीप लॉंग ऑफ कडनं, श्रेयस पष्टेकडनं. सिंगल धावाली, धावफलक मात्र पोहोचते 11वर. या बॉलवर कमबॅक मिळवलं विशाल पष्टे डोंगस्टी या गोलंदाजानं. बॉल नंबर 5 घेऊन येईल विशाल पष्टे. स्ट्राईकला असेल गौरापूर टीम बॅटर मिस्टर सूरज. 4 बॉल 11 धावा, खूप चांगली धावसंख्या जी हवी होती पॉवर प्लेमध्ये सुरुवातीला ती मिळवून दिली आहे. 2 चौकार रोहित पाटलीच्या बॅटमधून आलेत. संयम, अटॅक आणि त्याचबरोबर बघितलं आपलं कॉन्सन्ट्रेशन, ह्या क्रिकेटच्या त्रिकुटामध्ये तुम्ही जर बसलात ना तर मात्र क्रिकेट तुम्हाला पुढे घेऊन जाईल. गोलंदाज तयार, विशाल पष्टे. मिस टायमिंग स्ट्रोक. पॉवर प्लेचा फायदा होईल का? क्षेत्ररक्षक धावतायत. खूप लांब कॅच होती, प्रयत्न अफाट होते. शेवटी बॉल फील्ड करता करताना खेळपट्टीवर आलेला आहे. पहा, हे क्रिकेट आहे. परंतु मेहनत किती बघा क्षेत्ररक्षकाची. बाउंड्री लाईन वरनं अगदी बघितला पण शॉर्ट मिड विकेटला धावत आला. आणि हा कॅच घेण्याची जिद्द होती. अशक्याला शक्य करण्यामध्ये प्रयत्न अफाट होते. 1 धाव मिळाली गौरापूर टीमला. धाव फलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावर. 5 बॉलमध्ये 13 धावा, खूप चांगल्या रन रेटने वाटचाल आहे. गौरापूर टीम सुरुवात चांगली करताना या मॅच मध्ये. आणि विशाल पष्टे विकेट टेकर गोलंदाज आहे. अंतिम बॉलवर विकेट काढलेली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. मिस्टर सूरज गौरापूर टीम बॅटर बाद. पहिली विकेट, पहिला आदरा, पहिला धक्का, पण रन रेट चांगला. स्कोर आहे 13 धावा. ओव्हरच्या समाप्तीला पुढच्या दुसऱ्या षटकापर्यंत आपण पोहोचू. तोपर्यंत तुमच्यासाठी डीजेला संधी. स्ट्राइक इनला बॅटर रोहित पाटील, नॉन स्ट्राइक इनला न्यू बॅटर 1 डाऊन साठी आलेले आहेत अनिकेत. अनिकेत जाळेकर एक हार्ड हिटर म्हणून ओळख या खेळाडूची वाडा टेनिस मध्ये. गोलंदाज तयार. क्लास, काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आहे. सुपर बॅटिंग रोहित पाटील गौरापूर. आणि हा बॉल 4 धावा, सीमा पार. ज्युनियर क्रिकेटर आहेत, त्यांनी बाउंड्री लाईनवर राहायचंय पण पट्ट्याच्या पुढे यायचं नाहीये याची नोंद घ्यायची आहे. भूपेंद्र भोईर यांचा मात्र त्यांनी बरोबर सल्ला ऐकलेला आहे, याची नोंद घ्यायची सर्व. आता झालं ते सोडून द्या, पुढे बॉल आल्यानंतर कोणीही भगव्या पट्ट्याच्या आतमध्ये येणार नाही. मॅच भन्नाट आहे, सामना रंगतदार आहे. धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 17.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी मात्र दुसरा बॉल दुसऱ्या ओव्हरचा घेऊन येईल प्रशांत ठाकरे. स्ट्राईक एंडला रोहित पाटील पाहत आहेत, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. कारण डोंगरचे टीमकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. 60-65 धावा चेस करणे त्यांच्यामध्ये धमक आहे. परंतु जर दबाव आणायचा असेल, फायटिंग मॅच बनवायची असेल तर रन रेटला 13चा ठेवावा लागेल कमीत कमी. मारावे की सोडावे या दुचक्रीमध्ये रोहितनं मात्र शॉट खेळलाय. शॉट फाईन, शॉट लेगला. या ठिकाणी स्वतः विकेट किपर निकेतनं मात्र बॉल फील्ड केलाय. सिंगल बरं समाधान. कमबॅक बाउंड्री नंतर मिळवणं गरजेचं होतं. प्रशांत मात्र अनुभव संपन्न आहेत. वडा प्रीमियर लीग मध्ये कित्येक वेळा चांगल्या पद्धतीने प्रदर्शन केलेलं आहे. अनेक मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाजीचे किताब त्यांनी घेतलेले आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. एज्युकेटेड टीम म्हणून विक्स कन्स्ट्रक्शन डिसी डोंगरच्या टीमची ओळख वडा टेनिसमध्ये आहे. वडा क्रिकेट असोसिएशन मोठ्या उंचांकीवर वाटचाल करते मागच्या 3 ते 4 वर्षापासून. अगदी सातत्यानं जेव्हा असोसिएशन स्थापन झालं तेव्हापासून जयेश पाटील यांचे अफाट प्रयत्न राहिले. त्यांच्यासोबत आजी माजी कमिटी मेंबर असतील, ज्येष्ठ खेळाडू असतील, यांच्या सोबत एकत्र घेऊन सर्वांना जयेश पाटील वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष वाडा टेनिस मोठं करताना या महाराष्ट्रात. स्लोअर वनचा वापर, अप्रतिम डॉट बॉल. गोलंदाज प्रशांत ठाकरे. डोंगरचे टीम 9 बॉलचा खेळ झाले. धावफलक मात्र फळकावर आहे 18. काय क्रिकेट आहे बघा. पहिल्या बॉलला चौकार, पुढच्या 2 बॉलवर 1 बॉल डॉट आणि 1 सिंगल धाव आहे. म्हणजे मला धावा वाचवायच्या आहेत. या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये प्रशांत ठाकरे आहेत. फलंदाजांना विचारात पाडणारा गोलंदाज असावा तर टीमची ताकद वाढते. आणि इथे ताकद कुणाची असेल या ओव्हरला पुढचे 3 बॉल ठरवतील. भगवा करंडक, लाख मोलाची स्पर्धा. प्रत्येक सामना तुम्ही 1,11,111 रुपयाचा समजाल तरच तुम्ही जिंकाल. कारण ही मॅच जिंकली तर पुढच्या राऊंडमध्ये पोचाल. ती मॅच जिंकली तर तुम्ही सेमीफायनलला आजच्या डीला पोचाल आणि गटातील सामना खेळाल. म्हणजे क्वालिफाय मॅच हीच 1 लाखाची मॅच नसते. पहिल्या मॅच पासून आपण प्रत्येक सामना लाखाची मॅच समजाल तरच जिंकाल. येस. आणि या ठिकाणी अंपायर डिमांड केली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावूया 3 बॉल बाकी राहतात. गोलंदाज तयार. विक्ष कन्स्ट्रक्शन डिसिजी डोंगस्ते. ओ माय गॉड. या ठिकाणी बघितलं आपण तर कमबॅक. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलला बाउंड्री खाल्ल्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये 2 बॉल डॉट केलेत. 1 सिंगल धाव दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पाहिलं आपण प्रशांत ठाकरे हावी होतोय गौरापूर टीम बॅटरवर. आणि
कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरला धावसंख्या चांगल्या रन रेटनं आलेली आहे. पॉवर प्लेचा फायदा घेतलेला आहे. दुसऱ्या षटकात मात्र बॅटर थोडे शांत ठेवलेले आहेत. हा बॉल काय दर्शवेल, तर इथे मात्र बघितलं आपण तर घडतंय काय. एक रन तर मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि इथे एका धावेवर समाधान. धावफलक एक आली आणि एकच्या वरती अंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. येस, तोपर्यंत पंच कॉलिंग करतायत. तर अंपायर रनआउटची विकेट आहे की नाही याकरिता. इट्स अ नॉट आउट. अगदी बघितलं आपण तर थोडीशी घाई मात्र पाहायला मिळाली. जल्दबाज या ठिकाणी मात्र थोडी घाई झाली. बॉल वर राहिला हाताच्या आणि पहिल्यांदी हात हा स्टंपला लागलेला आहे. एक क्लॅरिफिकेशन, एक चांगला नियोजनबद्ध स्पर्धा म्हणजे भगवा करंड एक मानाची ट्रॉफी आंबेडकरांची. धर्मवीर प्रतिष्ठान आयोजक गोलंदाज DC डोंगरचे विपक्ष गौरापुरा सामना आपण पाहतायत. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी प्रशांत ठाकरे गोलंदाजांनी केलेली आहे. 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. 2 बॉल डॉट काढलेले आहेत आणि रन रेट थांबला या दुसऱ्या षटकामध्ये. पुढे आले, स्टेप आउट झाले, शॉट खेळला, कव्हरला डीपला, श्रेयस फर्स्ट एड बॉलला काय चाणक्यरित्या फील्ड केलंय. थ्रो अगदी क्विकली केलाय. एकच धाव, परफेक्ट गॅप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाची मेहनत म्हणून हा चौकार आणला गेलाय. धावसंख्या 2 षटकात समाप्तीनंतर 20 या आकड्यावर पोहोचलेली आहे. अगदी बघितलं तर पहिल्या 3 बॉलला एक चौकार आहे आणि एक सिंगल म्हणजे 5 धावा आहेत. पुढच्या 3 बॉलला 2 सिंगल 2च धावा आहेत. खूप चांगलं ओव्हरचं या ठिकाणी मात्र सातत्य दाखवलं. कन्सिस्टन्सी ही सातत्य असणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. जर तुमची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने राहिली आणि तुमचं सातत्य ज्या पद्धतीने तुमचं सहकार्य करेल तर मात्र त्याचा फायदा टीमला होईल. पहिल्या ओव्हरला काय घडलं ते डोक्यात न ठेवता या ओव्हरला मला करायचं आहे आणि प्रशांत ठाकरेनं 7च धावा दिल्या. परंतु रोहित पाटील गौरापूरची ताकद आहे, ज्यानं पहिल्या ओव्हरला 13 धावांचा रन रेट कव्हर करून दिलेला आहे आणि त्यामुळे आता पुढील हाणामारीची 3 षटकं बाकी राहत आहेत. आणि अनिकेत या ठिकाणी पाहता आपण एक हार्ड हिटर बॅटर आहे. त्याचा फायदा गौरापूर टीमला येत्या काळामध्ये कसा होईल याकडे नजरा गौरापूर टीमच्या पाठीराख्यांची असेल. हल्ल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. श्रेयस फर्स्ट बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहू शकाल. ओव्हर नंबर 3 बॉल नंबर 1 घेऊन येताना स्ट्राईक एंडला रोहित पाटील, मिस्टर गौरापूर आणि मिस्टर डोंगस्ते श्रेयस फर्स्टे. फर्स्ट बॉल, थर्ड ओव्हर. ऑन साइडला बॉलला तटवलं गेलंय. मिड ऑन झोन मध्ये या ठिकाणी बॉल डीप कडे जाताना फील्ड कोणी केलंय तर विशाल पस्टेनं. पहिल्या बॉलला सिंगल धाव मिळाली. 21 स्कोर ऑन बोर्ड. 5 बॉल बाकी आहेत. या 5 बॉलमध्ये 2 की 3 मोठे फटके येतील यावर नजरा गौरापूरकरांच्या आहेत. या 5 बॉलमध्ये 2 ते 3 बॉल डॉट करण्याचा प्रयत्न श्रेयस फर्स्टेही करणार आहे. संघर्ष मोठा आहे डोंगरचे विरुद्ध गौरापूर. वाईड बॉल. धावफलक एका धावेने पुढे वधारतोय. 22 या आकड्यावर 22 स्कोर ऑन बोर्ड. 5 बॉल शिल्लक राहत आहेत. 22चा आकडा आलेला आहे 13 बॉल मध्ये. 13 चेंडू 22 धावसंख्येवर एक गडी बाद खेळताना पाहायला मिळते मॅच.
शॉर्ट बॉल मिड विकेट कडे तटवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. बरोबर फिल्डिंग लावली आहे प्रशांत ठाकरेनं. अगदी विकेट किपिंग ज्या पद्धतीने निकेत करतायत प्रत्येक क्षेत्ररक्षक कुठे असं प्रशांतला कॉलिंग करतायत. हे कॉलिंग कॉम्बिनेशनचं क्रिकेट. फिल्डिंगच्या बाबतीमध्ये DCC डोंगस्ते, विक्स कन्स्ट्रक्शन डोंगस्ते टीम या ठिकाणी मात्र करताना गौरापूर बॅटर रोहित पाटील अपेक्षा मोठी घेऊन या मॅचला धावांचा किल्ला लढवतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. बॅटर मात्र बॅकफुटला येऊन खेळण्याच्या प्रयत्नात होते. मनामध्ये अगोदर ठरवलं होतं परंतु गोलंदाजाच्या मनातही वेगळं काही होतं. बॉलला चांगल्या पद्धतीने लेन्थवर टाकलं गेलंय आणि पहिला डॉट बॉल या 3 बॉलमध्ये श्रेयस स्पष्टने केलाय. ओव्हर नंबर 3 पाहतायत. स्कोर आहे 23 आणि अजूनही तिसऱ्या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. 5 ओव्हरची इनिंग आहे आणि या येणाऱ्या पुढच्या 3 बॉलमध्ये काय घडेल. पहिल्या 3 बॉल वर्चस्व श्रेयस स्पष्टच राहिलंय. रोहित पाटील बॅटिंग स्टँडवर तयार. चौथा बॉल ताकद नाहीये शॉट मध्ये परंतु मिड विकेट कडे बॉल जाईल. कॅच होणार नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटला संधी आहे परंतु थ्रो तेवढा परफेक्ट नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. स्कोर कार्ड 2 धावेने पुढे सरकताना 25 धावा. रन रेट खूप चांगला आहे कारण बघितलं आपण 16 बॉलचा खेळ झालाय. समाधानकारक धावसंख्या आहे. इथून पुढे अटॅक करायला संधी आहे. यापुढे जर आक्रमकता कमी राहिली तर मात्र रन रेट कमी होईल. गोलंदाज श्रेयस स्पष्ट आहे तेच करतोय. धावसंख्या रोखतोय. गॅप निघालेला आहे आणि थर्ड मॅनला मात्र जातोय सीमा रेषा पार डीपला. चौकार. 4 धावा या डिझे. पाहावी लागली. अगदी बघितलं आपण तर 9 बॉल नंतर चौकार 10 बॉल नंतर चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या 29. खूप शांत ठेवलं होतं दोन्ही बॅटरला. प्रशांतनं 5 बॉल शांत ठेवले. त्यानंतर 4 बॉल शांत ठेवले ते श्रेयसनं आणि रोहितच्या बॅटमधनं. आता मात्र रोहित शर्मा स्टाईलनं गॅप काढला गली काढली आणि त्या दृष्टिकोनातून जो गॅप होता थर्ड मॅनला परफेक्ट बाउंड्री मिळवली. 29 धावा. गौरापूर टीम पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना विक्स कन्स्ट्रक्शन DC डोंगस्ते टीम समोर. आणि इथे हा बॉल काय फिरवलाय. डॉट बॉल. अगदी बघितलं पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर 2 धावा, 5व्या बॉलवर चौकार आणि 6व्या बॉल डॉट. 2 बॉल डॉट आले. 1 बाउंड्री जरूर खाल्ली. रन रेट खूप चांगल्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पहिल्या ओव्हरला 13 धावा, दुसऱ्या ओव्हरला 7 धावा आणि तिसऱ्या ओव्हरला धावा आल्या त्या 9 धावा. ओव्हर समाप्त. जाऊया आपण ओव्हर नंबर 4 कडे. 18 बॉलचा खेळ आणि धावसंख्या फळकावर 29. व्हॉट अ मॅच. आणि चौथं षटक प्रशांत स्वतः वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं आणि अंतिम हाणामारीचं षटक नेहमीप्रमाणे साईराज गुल्ली यांच्याकडे मात्र दिलं जाईल. मलिंगा स्टाईल हेअरस्टाईल त्यांची प्रत्येक वर्षी वेगळी असते. मागच्या वर्षी ओलंगा स्टाईल नव्हती, यावर्षी मलिंगा स्टाईलने. गोलंदाज प्रशांत ठाकरे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अनिकेत जाळेकर. हार्ड हिटर. आता दाखवायची बॅटिंग. अनिकेत जाळेकरला गौरापूरचा हा हार्ड हिटर आहे परंतु समोर प्रशांतही आहे. पुल केलंय. पहिल्याच बॉलला गारद केलंय. प्रशांत ठाकरेनं काढली विकेट गौरापूरच्या अनिकेत जाळेकरची. दुसरा धक्का. 29 धावसंख्या असताना गौरापूर टीमला पात्र एकत्र भगवा करंडकचा क्रिकेटचा थर्रार.
29, 29 धावा. अगदी बघितलं आपण तर ओव्हर नंबर 4 सुरुवात पहिल्या बॉलनं विकेटने काढलेली आहे. बॅटर हार्ड हिटिंगच्या तयारीमध्ये होता. गोलंदाज प्रशांत ठाकरेनं स्लो बॉल टाकला. अगदी गनिमी काव्यानं फसवलं बॅटरला. बॅटरलाही वाटलं हवा चालू आहे, बॉल जाऊ शकतो मिड विकेट डीपला, परंतु तसं झालं नाही तर कॅच आउट झालेलं आहे. आणि तिसऱ्या विकेटकरिता या ठिकाणी बॅटर आलेत. ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची राहील, कारण बॉल शिल्लक राहिले ते आतापर्यंत 11 आणि 11 बॉलमध्ये षटक नंबर 4चे 5 बॉल कसे असतील. मिस्टर करण न्यू बॅटर गौरापूर आल्या आल्या डॉट मात्र केले गेले प्रशांत ठाकरेनं, कारण न्यू बॅटरला जेवढे डॉट बॉल काढता येतील तेवढा प्रयत्न मात्र करतील. कालचीच मॅच पाहिली आपण, अगदी क्वालिफाय मॅच. एका बाजूला वसुरी, दुसऱ्या बाजूला FDC कुडूस. पहिल्या ओव्हरला फैजाननं 12 धावा 2 षटकार ठोकले होते. दुसऱ्या ओव्हरला 6 चेंडू 13 असताना फैजान नॉन स्ट्राईक एंडला शेवटपर्यंत उभे राहिले. हे क्रिकेट आहे. गुड लेंथवर बॉल, अगली गुगली स्टाईलनं थोडं मिडल केलं आणि डॉट बॉल. न्यू बॅटरला एक संधी असते गोलंदाज करिता डॉट बॉल करण्याची. असे 2 बॉल डॉट टाकलेले प्रशांत ठाकरेनं. फ्रेशर बॅटर आहे आणि त्या बॅटरला फ्रेश करण्यासाठी डॉट टाकतायत. 29 आकडा हलत नाहीये. तिसराही बॉल डॉट. पहिल्या बॉलला विकेट, त्यानंतर 3ही बॉल करण गौरापूर या बॅटरला. 3 बॉल उभं केलं जागच्या जागी. चौथ्या ओव्हरमध्ये एक सुद्धा धाव नाही 4 बॉलमध्ये. प्रशांत ठाकरेनं अगदी गौरापूरकरांचा रन रेट पूर्णपणे खेचून घेतला. दुसऱ्या ओव्हरला 7च धावा दिल्या. चौथ्या षटकामध्ये 4 बॉल टाकलेले आहेत, एक पण धाव नाही, विकेट काढलेली आहे. 2च बॉल शिल्लक चौथ्या ओव्हरचे. स्लोवर 1, पुन्हा बॉल डॉट. मिडन ओव्हरची तयारी प्रशांत ठाकरे सुद्धा करतील. पहिल्या अगदी बघितलं आपण कॉम्पिटिशन मध्ये आला चिराग भानुशाली, साईराज कुडूस टीम मिडन ओव्हर. काल अगदी धनंजय स्पोर्ट चिंचगर मिडन षटक टाकलं अच्युत पाटील, आणि आज प्रशांत ठाकरेला संधी. 5 बॉल, एक सुद्धा धाव नाहीये. आणि ते पाहिलं आपण तर वाईट बॉल, अवांतर धाव मिळालेली आहे. अवांतर धावेने धावसंख्या फळकावर मात्र वाढते आणि पोहोचते आकडा 30 वर. 30 धावा. आणि थर्ड अंपायर या ठिकाणी वाईट बॉल करिता घेतला गेलाय. रिव्ह्यू. इट्स अ डॉट बॉल. मिडल षटक मात्र आजच्या दिवसामध्ये प्रशांत ठाकरे यांच्या नावे लागतात. टाळ्या वाजवायला जोरदार प्रशांत ठाकरे करिता. विक्स कन्स्ट्रक्शन DC डोंगस्ते टीम बॉलर. आणि एकंदरीत बघितलं आपण तर धावसंख्या 30. आणि या ठिकाणी जाऊया ओव्हर नंबर 5 कडे आपण. गोलंदाज साईराज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. साईराज गुल्ली एक मोठ्या जबाबदारीनं षटक दिले गेले, जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारी मात्र या ठिकाणी धुरा सांभाळतील का. रोहित पाटील क्रीजवर तग धरून आहे आणि साईराज गुल्लीचा सामना रोहित पाटील करेल. किती मोठे फटके या ओव्हरला बसतील. 2 ते 3 षटकार आले. धावसंख्या तेवढ्या ताकदीनं फायटिंग टोटलमध्ये येईल. ते 2 ते 3 षटकार वाचवण्याकरिता साईराज गुल्ली
अतोनात प्रयत्न करेल आणि तेवढाच प्रयत्न रोहित पाटीलचा आहे. संघर्ष मोठा. पहिला बॉल स्टेप आउट होऊन अगोदरच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. साईराज गुल्ली इन स्विंग करण्यामध्ये माहीर आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल निर्धाव. शेन वॉर्न स्पिनर होते, या ठिकाणी गुल्ली फास्टर आहेत. हवेमध्ये बॉल मिस टायमिंग स्ट्रोक अँड मिडॉनला कॅच. विशाल सारख्या पष्टेनं चांगल्या फिल्डरनं कॅच सोडली. रनआउटची विकेट. अपील आणि इथे विकेट. रोहित पाटील बाद. कॉलिंग नव्हतं, कॉम्बिनेशन नव्हतं आणि इथे मात्र कॅच कडे पाहत राहिले आणि रोहित पाटील बाद झाले. मोठा धक्का. आणि चौथं षटक 0. 5व्या ओव्हरचा पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवर एक धाव आणि रनआउटची विकेट. धाव फलक पाहायला मिळतोय 30. यापुढे सामना नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा आहे. यंगस्टर आपटी वर्सेस AGS सापरोंडे. यंगस्टर आपटी बी वर्सेस AGS सापरोंडे. टॉस साठी यायचं आहे. पुढचाही सामना बनाट आहे. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ कॅच. सुरेख फटका होता. कॅच ही सुंदर घेतला गेलाय. बॅटर 0 आउट. बॅक टू डग आउट. त्यांना पाहायला मिळत आहेत या वर्षीचे हेअरस्टाईल. आपण पाहू शकताय अगदी अप्रतिम शिंदे परिवाराची हेअरस्टाईल आहे. सिंगर मिलिंद शिंदे यांची आठवण करून देताना, आदर्श शिंदेची आठवण करून देताना हेअरस्टाईल. प्रत्येक वर्षी गुल्ली असेल आतिश असेल या दोन्ही खेळाडूंची हेअरस्टाईल प्रत्येक वर्षी चेंज पाहायला मिळालेली आहे. संघाला गरज आहे. संघ वाट पाहतोय षटकारांची चौकारांची. गॅप काढलेला आहे. परफेक्ट टायमिंग. काय प्रॉपर आहे. टाळवाचा जोता कव्हर ड्राईव्हचा फटका सीमारेषा पार. तो आला, तो उभा राहिला, तो खेळला. हेअरस्टाईल स्टायलिश, शॉट इज स्टायलिश. चौकार. तो 34 34 या धावसंख्येवर हा बॅटर कुठेतरी वन डाऊन करिता 3 नंबर 4 नंबर करिता आला असता तर कुठेतरी ह्या बॅटरला संधी मिळाली असती, कारण क्लास त्याच्याकडे आहे. गुल्ली सारख्या स्लोअर वन करणाऱ्या बॉलरवर सुद्धा कव्हर ड्राईव्ह खेळलाय. गुलाब तयार. ओव्हरचा नेक्स्ट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव जरूर आहे. क्षेत्ररक्षक अजून बॉलकडे पोहोचतोय. दुसऱ्याचा प्रयत्न मिसफील्ड झालाय आणि मिसफील्डचा फायदा 2 धावा आतिशला मिळत आहेत. बघा आतिश आल्याबरोबर 6 धावा 2 बॉलमध्ये कव्हर झालेल्या आहेत. 2-2 धावा घेण्यामध्ये या खेळाडूला प्रत्येक वर्षी मी पाहिलंय. अगदी चिकी रन घेण्यामध्ये माहीर आहेत. धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते 36 वर. अंतिम बॉल शिल्लक राहतोय. शेवटच्या बॉलवर मला काहीतरी करायचंय साईराज गुल्ली म्हणत असतील. बॅटरच्याही मनात तेच असेल. व्हाट अ शॉट. वाया वो खेला 3 बॉल लेकिन चला गया. कमाल की बल्लेबाजी. 3 बॉल खेळला, 12 धावा काढलेले आहेत. मी अगोदरच म्हणालो की हा बॅटर जर वन डाऊन किंवा 3ऱ्या 4थ्या नंबरला आला असता किस्सा वेगळा असता. जर तरला तारा नाही. जे घडलं ते आता घडलं. धावसंख्या बळकर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 42 आणि धाव फलक मात्र हवाय जिंकण्याकरिता विक्स कन्स्ट्रक्शन DC डोंगस्ते 43 धावा. खूप चांगली मॅच होईल. पाहत राहा एकत्र सावली क्रिएशन यूट्यूबवर लाईव्हवर. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरांचा भगवा करंड क्रिकेटचा महासंग्राम. टॉस बॉक्स मध्ये आम्ही जातोय. तुम्ही या ठिकाणी जोडले जा. एका बाजूला असेल AGS सापरोंडे वर्सेस यंगस्टर आपटी बी. बोट टीम कॅप्टन बी फास्ट.
या डीजे आपटी बी टीम कॅप्टन आलेत का? और टू कम बॉक्स. येस येस आपटी बी कॅप्टन येत आहेत. सुनील पाटील साहेबांना विनंती, आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. कैलासजी, सुनीलजी, आपण या. भगवा करंडक 2025 1,11,111 पारितोषिकांना फुललेली मोठी स्पर्धा. बाजूला आपण भगवे झेंडे फडकताना पाहतायत आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या साहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव म्हणजे आबिडघर गाव. भगवा करंडक चषक, अनेक वर्षांची परंपरा. सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. यंगस्टार आपटी बी वर्सेस एजीएस सापरोंडे. टॉस विन एजीएस सापरोंडे. आपण टॉस जिंकलेला आहे. व्हॉट्स युअर नेम? ऋग्वेद पाटील. ऋग्वेद पाटील आमच्या समेत जोडलेले आहेत. टॉस जिंकलाय, 5 ओव्हरची इनिंग आहे. काय स्वीकारणार? मी बॅटिंग करू. फर्स्ट इनिंगला आपण बॅटिंग करणार आहात. स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन खूपच चांगलं आहे. या सीझन मध्ये आपटी बी समोर आपण किती वेळा खेळलात? पहिल्यांदाच आहे. फर्स्ट टाइम. वेल डन, बेस्ट ऑफ लक. यंगस्टार आपटी बीचे कॅप्टन, व्हॉट्स युअर नेम? अनिकेत पाटील. अनिकेत पाटील. ऋग्वेद पाटील समोर अनिकेत पाटील. सापरोंडे विरुद्ध आपटी मॅच. नक्कीच तुमच्या टीमकडे आता मात्र क्षेत्ररक्षण येतं. शुभम पाटील अँड पूर्ण टीम ज्या पद्धतीनं आहे सापरोंडे, कुठपर्यंत थांबवाल फील्ड करताना? आम्ही नक्कीच त्यांना 40 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. अगदी 1,11,111 पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. मानाचा भगवा करंडक आहे. वाडा तालुक्याचं वाडा टेनिसची एक शान आहे ही स्पर्धा. आयोजन मधलं काय मनामध्ये? आयोजन नक्कीच खूप सुंदर आहे. आम्ही पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळतोय आणि तेवढाच चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. आणि पहिल्यांदा तुम्ही सापरोंडे समोर सुद्धा 2 हात करणार आहेत. हे हो, बरोबर, नक्कीच. वेल डन, बेस्ट ऑफ लक. अगदी रंगतदार मॅच पाहायला मिळेल. पात्र एकत्र भगवा करंडकचा थरार. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडली जाते. ठाकरे सर. थँक्यू सूरज. आपण पाहतोय अतिशय चांगली स्पर्धा आणि विशेषतः चांगला संघातले दोन जे संघ आपण पाहतोय मैदानात एक चांगली लढत. आणि कधी टार्गेट जर पाहिलं तर गौरापूर संघाने, जय श्रीराम संघाने आपण प्रथमतः बॅटिंग पाहिली. बॅटिंग करत असताना जे विकेट जरूर गेल्या, पण तो अगदी शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या त्यामुळे धावसंख्येला थोडंसं बऱ्यापैकी आकार आला आणि एक समाधान धावसंख्या उभी केली गेली. 42 धावा म्हणजे 43 सापरोंडे टीम आणि यंगस्टार आपटी बी दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे. धर्मवीर प्रतिष्ठान आबिडगरकरांशी, निखिल पाटील यांच्याशी. तर 43 धावांचं लक्षात घेत पण तर दुसऱ्या मॅच 2 फलंदाज देखील मैदानात दाखल झाले. तर प्रशांत ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विशाल, अशी जोडी मैदानात विशाल पष्टी आपण पाहतोय. आणि पहिल्या षटकाला सुरुवात करण्याकरता गोलंदाजी मार्कवर आकाश. षटकातील पॉवर प्लेमधला पहिलाचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर अगदी ऑन साईडला चेंडूला चांगल्यापैकी ड्राईव्ह केलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्डच्या बाहेर थोडं आपण पाहतोय. बिडॉन रिझनला चेंडू स्टॉप करतायत आणि त्यामुळे एकच धाव येईल. पहिल्याच्या स्ट्रोकवर एक धावेने सुरुवात तर झाली. श्री गणेशा झाल्या संघाचं खातं उघडताना प्रशांत आणि संघाचं. तर निश्चितच 43 धावचे टार्गेट आहे. 30 चेंडूमध्ये पार करायचं आहे 5 षटकामध्ये. आणि हेतूने मात्र दोन्ही फलंदाज अगदी सुरुवातीलाच तयारी दाखवत आहेत. इथे पावप्लेचा बघूया फायदा मिळेल का, कुठल्या संघाला फायदा मिळेल. विशेषतः इथे मात्र चेंडू एक चांगल्यापैकी क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून फटकवला गेला. अगदी चेंडू लॉंगॉनवरून सरळ सीमा पारची सफर करतोय. ओव्हर दी रोप चौकाराला आणि चौकाराने शानदार सुरुवात करताय. त्यावेळेस विशाल पश्चे ज्यांना जेव्हा स्ट्राईक मिळाली लगेच त्यांनी तयारी ठेवली होती की आपल्याला एक चांगला स्ट्रोक खेळायचा आहे. पुढच्या चेंडूवर त्यांनी अटॅक केला गेला आणि चांगल्यापैकी 2 क्षेत्राच्या मधून गॅप करत असताना चेंडू सीमा पार केला. एक ऑनला आपण पाहिलं असेल तर मिडॉनला क्षेत्ररक्षक एक मिड ऑफला क्षेत्र होता, त्याच्यामधून चेंडू अगदी स्ट्रेट डाऊन खेळला गेला आणि त्यामुळे चेंडू लॉंगॉनवरून सीमे पार होतोय तो चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 5 वर स्थिरावली किंवा जाऊन पोहोचली.
एक चांगली स्पर्धा इथे आपण पाहतोय. निश्चितच या स्पर्धेकरता अनेक बक्षीस आपण पाहतोय, लाखाची बक्षीस तर आहेत. त्यासोबत आपण बंटी पाटील आमचे जे स्कोरर असं त्या पाहतोय आपण अभि पाटील यांनी सुद्धा प्रेक्षकांसाठी बक्षीस लावले. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी बक्षीस लावलं होतं. सीमारेषे पलीकडे प्रेक्षकांनी झेल घ्या आणि 100 रुपये कमवा असं त्यांनी बक्षीस लावलं होतं. काल तर एका प्रेक्षकाला त्यांनी 200 रुपये बक्षीस दिलं, कारण बक्षीस वाढवलं होतं त्यावेळेस. आणि आज पुन्हा एकदा ते बक्षीस लागू झालं आहे. प्रत्येक सामन्यामध्ये प्रेक्षकांसाठी षटकाराच्या झेलाबद्दल प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक बंटी अर्थातच डॅशिंग बंटी अभि पाटील यांच्याकडून. आणि आतापर्यंत 2 चेंडू संपले गेले ते षटकातील तिसरं चेंडूसाठी गोलंदाज आपल्या बॉलिंगमध्ये पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अगदी 8 बॉलचा रनअप घेताना एक उजव्या हाताचा मारा त्यांचा आपण पाहतोय. यायचं सामना पुन्हा एकदा करतील ते विशाल, ज्यांनी चौकार ठोकत सुरुवात तर केली होती. चांगली दामदार सुरुवात त्यांच्या बाबतीत म्हणायची झाली. संघाकरता 5 धावा आल्यात. आणि या षटकातील पुढचा चेंडू इथे थोडासा बाहेर पडणारा चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि चेंडूला हलक्याचा तट केला गेला. मिड ऑफ रेंजला चेंडू अडवला होता, तो परत सहज त्याने एक धावेची संधी जी होती ती साधली गेली. तर एक धावेनेच संघाची धावसंख्या पोहोचले 6 वर. तर स्वतः पोहोचलेत वैयक्तिक खेळामधून ते विशाल 5 धावावर 1 चौकारच्या मदतीने. आणि तर सामना पुन्हा एकदा करतील ते प्रशांत. तर स्ट्राईक रोटेट करण्याचा देखील मनसुबा ठेवला. दोन्ही फलंदाज आपल्या संघाला एक चांगली सुरुवात मिळावी या हेतूने. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता. संघाला खरंच गरज होती की अशा प्रकारच्या फटक्याची, कारण चांगल्या पहिल्या 3 चेंडूत 6 धावा आल्यानंतर देखील अशा प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला तो प्रशांत. आणि विकेटवर मात्र आपण बाकी चेंडू डॉट झाला आहे. चांगली लाई आता पकडत आहेत गोलंदाजांना. अनुकूल परिस्थिती आहे सध्याचं वातावरण जर पाहिलं थोडीशी हवा जी वाहती आहे त्याचा फायदा नक्कीच मिळू शकतो चांगली गोलंदाजी अचूक ठेवली तर. यावेळेस मात्र अगदी चांगला फटका नक्कीच स्टेट बॅट गेला. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण तो चेंडू खाली पडल्यानंतर त्यावर निश्चितच चेंडू फील्ड होते, परंतु 2 धावा अगदी रोखू शकलो घेण्यापासून. आणि या 2 धावांची वाढ होती या संघामध्ये. 2 धावा मात्र प्रशांत यांच्या देखील खाते जमा होत आहेत. आणि संघाची धावसंख्या आता पोहोचली त्यामुळेच 8 वर. पहिल्याच चांगली सुरुवात पाहायला मिळते. मोठे पटके 1 चौकार तर जरूर आला, पण तो सिंगल डबलला देखील महत्त्व दिलं गेलं. आणि आतापर्यंत 5 चेंडू संपलेत. या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले बिनबाद. 43 धावा ज्या करायच्या आहेत त्या दुसरी मात्र ही वाटचाल चालू झाली होती ती DCC डोंगर्स त्या संघाची. विक्स कन्स्ट्रक्शन DCC डोंगर्स ते आपण पाहतो या नावाने आज संघ खेळतोय. आणि हा पुढचा चेंडू इथे फेक चांगली नव्हती, याचा फायदाच फलंदाजाने घेतला आणि सहज त्याने 1 धाव. तर या एक धावा संघाला निश्चित मोठ्या करतात. आणि नुकतीच आपण पाहिलं की या षटकाचा खेळ इथे संपला. पहिलं षटक जे मार्गस्थ झालं आणि पहिल्या षटकातून धावा एकत्रित एकवटल्या गेल्या त्या 9 धावा एकवटल्या गेल्या आणि षटक संपलं गेला. तर चांगल्या षटकाची इथे खेळ समाप्त होतोय. इथे गौरवपूर संघाला थोडीशी मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल, कारण मेहनतीशिवाय इथे पर्याय नसेल. या सामन्यातून तुम्हाला जर हे लक्ष थांबवायचं आहे प्रतिस्पर्धी संघाचा तर आपल्याला एक अचूक टप्पा गोलंदाजी करावी लागेल. विकेट ठराविक अंतराने घ्यावे लागतील, हे काम करावं लागेल. आणि तर नक्कीच इथे आपण करतोय विक्ष कन्स्ट्रक्शन DCC डोंगर्स संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. त्यामुळे नक्कीच 43 धावांचा हा पाठलाग ते करण्याचा मनसुबा नक्कीच ठेवत असतील. परंतु पहिल्या षटकात तरी नक्कीच यांनी यशस्वी करून दाखवलं आहे. पहिल्या षटकात 9 धावा घेताना चांगली सुरुवात दिली गेली. याच गतीने जर धावा झाल्या तर निश्चितच 5व्या षटकात ही धावसंख्या पूर्ण होऊ शकते. तर नवीन गोलंदाजी आपण पाहतोय बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर आता अतिश येत आहेत. अतिश यांनी मग षटकामध्ये आपण पाहिलं एक चांगली बॅटिंग करत संघाला एक चांगल्या स्थितीत नेलं किंवा एक सन्मानाधारक धावसंख्या उभी करून दिली, तोच अतिश मात्र आता गोलंदाजी मार्कवर देखील पाहतोय. दुसऱ्या षटकाला जी सुरुवात होते, कारण पॉवरप्ले आपण पाहतो दुसरं षटक जे सुरू होते 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आणि ते 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवले गेले आहेत. तर सामना करतील त्या प्रशांत जे खेळतात वैयक्तिक खेळामध्ये 4 धावावर आणि त्यांना साथ देणारे 5 धावा खेळतात विशाल. या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. इथे मात्र खूप सुरेख चेंडू अगोदर चेंडूचा टप्पा अचूक होता, पण चेंडूला थोडीशी गती कमी ठेवली होती आणि प्रशांत जो मोठा पट्टा मारण्याच्या प्रयत्नात होते, पण तो अगदी कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही बॅट आणि चेंडूचा. चेंडूने मात्र सरळ रिक्षांच्या हातामध्ये विसावला आणि पहिल्या चेंडूची समाप्ती देखील झाली. चांगली गोलंदाजी पण पाहतोय विषय इथे करत असताना. ते अतिश सारखा एक गुणी खेळाडू आहे. खरं म्हणजे या खेळाडूला अगदी थोडंसं प्रमोट केलं असतं सुरुवातीला बॅटिंगमध्ये तर निश्चित संघाची धावसंख्या अजून पुढे वाढताना पाहिलं मिळेलच ती, परंतु तसं काही क्रिकेटमध्ये पण पाहतो जे करावं लागतं ते मात्र झालं. आणि त्यानंतर षटकातील पुढचा चेंडू इथे बॅकफुटला येताना चांगला अगदी चेंडूला फटकावला गेला, नक्कीच कव्हर ड्राईव्ह केला गेला आहे आणि चेंडूचा पाठलाग तर होते, पण तो चेंडू अगदी थांबवला बघा. अतिशय सुरेख चेंडू थांबवला, असं वाटलं की चौकार जाईल, पण तो चेंडू थांबवला गेला आहे आणि त्यावर फलंदाजा 3 धावा आपण सहजतेने पाहतो घेताना. चांगल्यापैकी कौतुक करावं लागेल फिल्डरचं, कारण 1 धाव त्यांनी थांबवली आहे. विजयाच्या दृष्टी मात्र ही चांगली कामगिरी होत असताना डोंगरसी संघाच्या दोन्ही फलंदाजांना थोडंसं 1 धाव त्यामुळेच कमी मिळाली. 3 धावा तर संतुष्ट होत आहेत. 3 धावा घेताना संघाची धावसंख्या 3 ने वाढताना पोहोचली. 3 धाव फलकावर 12 वर. तर प्रशांत
जे आता वैयक्तिक खेळामध्ये खेळत आहेत 7 धावावर आता सामना करतील विशाल, जे 5 धावावर खेळताना या षटकातील तिसरं चेंडू. अतिशय यांचा हा चेंडू उजव्या हाताचा पुन्हा एकदा मारा. इथे मात्र स्विचिटचा फटकावण्याचा प्रयत्न करतायत की आपण जो थोडासा जर बघितला थर्डमॅनचा एरिया किंवा जो फाईन लेगचा एरिया, त्या एरियातून फटके मारायचे हा हेतून मात्र हा उजव्या हाताचा फलंदाज डावखुऱ्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना अपयश आलं, कारण चेंडू डॉट संपलाय. षटकातून विचार केला तर 3 चेंडू संपताना अगदी चांगली गोलंदाजी अतिशयची, फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना षटकातील चौथा चेंडू. पुन्हा एकदा विशाल सामना करतील. इथे मात्र चेंडू अगदी थोडासा यॉर्कर लेनच्या चेंडू फलंदाज चॉप करण्याचा प्रयत्न चालला होता आणि या दरम्यान देखील पुन्हा एकदा अपयश, कारण चांगली अचूक गोलंदाजी होती आहे अतिशयची. आपल्या संघासाठी अतिशय भरीव कामगिरी सुरुवात त्यांनी ठेवला आहे. गौरापूर जय श्रीराम संघाकडून एक चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असताना मात्र इथे गोलंदाजी पाहायला मिळते आहे ती या षटकातली. 4 चेंडू संपतर फक्त 3 धावा. दोन्ही फलंदाज अगदी चांगल्यापैकी आता स्थिरावलेत मैदानातून. अशा परिस्थितीत त्यांना रोखणं हे देखील चांगलं काम ते करताना आपण पाहतोय. आतिश षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील ते विशाल, जे खेळतात 5 धावावर 1 चौकाराच्या मदतीने. इथे मात्र अगदी पुन्हा एकदा फटका काही व्यवस्थित खेळता नाही, परंतु चेंडू निघाला तो मागे आहे आणि डायरेक्ट फेक झाली, परंतु आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत फलंदाज. त्यामध्ये कुठलाही प्रश्न नव्हता. बाद होण्याचा 1 धाव तर जरूर वाढती गेली आहे संघाकरता. 1 धावेने संघामध्ये भर पडते आहे आणि धावसंख्या आता पोहोचली ती 13वर. बघा अतिशय चांगली कंजूस गोलंदाजी केली आहे. अतिशय विकेट टू विकेट गोली करताना अतिशयांचं कौतुक करण्यासारखी कामगिरी, कारण 5 चेंडू संपवलेत, 5 चेंडू फक्त 4 धावा दिल्या आणि थोडासा दबाव बनवला तो बॅटिंग करणाऱ्या संघावर, विशेषतः या 2 फलंदाजांवर. अंतिम चेंडूचा इथे खेळ बाकी राहिला शिल्लक. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातून पुरुष आपण सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आतिश. यायचा चांगला फटका. आता मात्र चेंडू हवेत येते, ते क्षेत्ररक्षक जरूर चेंडूपर्यंत आलेत आणि सुरेख झेल घेताना अखेर मात्र परेशान केलं होतं इथे दोन्ही फलंदाजांना आणि इथे विकेट मिळून जातात प्रशांत यांची. एक चांगला फटकवण्याच्या प्रयत्नात अखेर त्यांनी फटका तर मारला, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत नव्हती आणि मिस टायमिंग झाला. चेंडू अगदी हवेतून झेलला गेला आणि फलंदाज बाद झाले. अशा प्रकारे विकेट आलं या अंतिम चेंडूवर आणि 2 षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले संपली गेली आणि गौरवपूर संघासाठी मध्ये एक खास तुम्हाला वाटतं नक्कीच एक निर्णय क्षण मानावा लागेल की ज्यांनी एक महत्त्वाची विकेट शोधत असताना मिळवून दिली. त्यामुळे आता 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पाहिली तर 13 लागले फलकावर. 43 धावा इथे करायचे आहेत, म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे. ती उर्वरित 18 चेंडूवर. 18 चेंडू येणारे असतील. 18 चेंडू या 30 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे गती पाहिली तर 10ची गती राखावी लागेल. सुरुवातीला ही गती आपण पाहिली होती, साधारणतः 9ची गती होती. आता मात्र ती 10वर पोहोचलेली आणि आता श्रेयस यांना मैदानात यावं लागते. श्रेयस स्पष्ट आपण पाहतो एक या संघाचा मुख्य फलंदाज म्हणून नेहमीच पाहिलं तर अगदी सातत्याने एक चांगली खेळ करीत असतो, परंतु आज मात्र गरज असेल त्यांना थांबण्याची, कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इथे त्यांना साथ देणारे फलंदाज विशाल पष्टे जे आहेत मैदानात आणि त्यांना आता साथ करतील नुकते झाले फलंदाज श्रेयस. परंतु निश्चित थोडंसं का होईना उत्साह वाढतोय तो गौरापूर संघाचा, कारण एक महत्त्वाची विकेट आली आणि या षटकात धावा काबी आल्यामुळे आता अंतिम जे 3 षटकं बाकी आहेत, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूत आता 30 धावांची गरज आहे ती विजयाकरता. विक्ष कन्स्ट्रक्शन DCC डोंगस्ते संघाला आज त्यांचा आपण पाहतोय या संघाला सपोर्ट केला जातोय. पॅकर्स म्हणून विक्ष कन्स्ट्रक्शन यांनी यांना सौजन्य दिलं या संघासाठी आणि त्याच्या नावाने हा संघात खेळताना नवीन गोलंदाज आकाश ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, 9 धावा खर्च केला, तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 3रं षटक घेऊन आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक 2रं षटक. पहिला चेंडू थोडासा कमी गतीवर लक्ष ठेवलं आहे दोन्ही गोलंदाजांनी आणि त्यामुळेच फलंदाज फटके मोठे मारण्याच्या नादात मात्र चेंडू मिस करून जात आहेत आणि विशालाचा हा तोच प्रयत्न होता. यावेळेस थोडंसं फ्रंटफूट लावून खेळण्याचा त्यांचा स्क्वेअर लेगलाचा मानस होता, तो मात्र इथे धूळ लावला आहे तो या गोलंदाजाने आणि षटकात पहिला चेंडू डॉट टाकून थोडंसं प्रेशर क्रिएट करतायत ते फलंदाजावर. अजूनही पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. 17 चेंडू धावा करायच्या आहेत, त्यात 30 धावा. जसं एक चेंडू डॉट होईल तसं प्रेशर नक्कीच येईल तो डोंगस्ते संघावर. इथे मात्र फुलटॉस दिला गेला. या फुलटॉसवर चेंडू अगदी हवेत राहिला आहे तर रोहित यांनी झेल टिपला आणि नो बॉल. पंचांनी अगोदरच नो बॉल घोषित असतो पंचांनी, त्यामुळेच नो बॉल आपण पाहतोय की या नो बॉलवर विकेट आली, परंतु झेल नाबाद राहतील फलंदाज, कारण पंचांकडे चेक करण्याची मागणी केली गेली. 3ऱ्या पंचाकडे रिफर केलं गेलं आहे. बघूया नेमकं काय हाईट किती फॅक्टर होता. उंची तर होती नक्कीच, पण अगदी कमरेच्या वर होती का हे तपासलं जात आहे. तर चांगली पण सुरुवात पाहतोय इथे चांगल्यापैकी गोलंदाजी करताना मात्र इथे विकेटवर फटकवण्याचा प्रयत्न झाला. बघा आपल्या आता मात्र नक्कीच मोठू बदलू येत आहेत आणि मोठू बदलूची मला पहिल्या दिवशीच आठवण आली होती की आपण दरवर्षी या आंबेडकरच्या स्पर्धेमध्ये मोठू पतलू आपण नेहमी पाहत होतो कित्येक वर्ष, आणि आज मात्र त्या दोन्ही मोठू पतलूंची इथे नक्कीच उपस्थित झाले. नक्कीच आपल्याला एक चांगला डान्स दाखवतील, पण तिथे चेक केलं जाते.
तर दोन्ही संघाचे प्रतिनिधी असतील, पण तो मुख्य मात्र निर्णय पंचच आमचे देतील, कारण पंचांना फक्त आम्ही अधिकार दिलेत या स्पर्धेत. निश्चित कौतुक करावं गेलं गोलंदाजाचं आणि फिल्डरचं देखील, परंतु बघूया हा गोलंदाज जर चांगला असेल तरच आपण म्हणणं करू. परंतु नो बॉल हाईट फॅक्टर पंचांनी तपासला, त्यामुळे नो बॉलच असेल आणि नो बॉलवर फलंदाज नाबाद, म्हणजे या 2 धाबा 1 अशा 2 धाबा आल्याच. त्यामुळे संघाची धावसंख्या 2 ने वाढती. आतापर्यंत पाहिलं तर फक्त संघाची धावसंख्या पोहोचली तर धावसंख्या पोहोचले 15वर. बघूया फ्रीटचा चेंडू आहे, निश्चितच त्याचा फायदा फलंदाज करणारा चांगला मिळू शकतो, फलंदाज मिळू शकतो श्रेयस यांना. आणि आल्या पायात चेंडू उचल येतो आणि त्यावर चांगल्यापैकी उचल करताना चेंडू फुल सक्सेसफुल षटकार होता, उत्तुंग षटकार. बघा अशा फ्रीटचा फायदा आपण या स्पर्धेत अनेक वेळा पाहिला असेल आणि आज देखील श्रेयस यांनी बघितलं की आपल्याला चांगली संधी आहे फटकावण्याची. अशा वेळेस त्यांनी चेंडू अगदी पायात टाकला, थोडं स्लोवर होता परंतु अगदी फुल टॉस मिळाला आणि या फुल टॉसवर अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडूला सरळ फेकून दिले सीमे पलीकडे षटकारा करता आणि 6 धावा मात्र फायदा घेत असताना धावसंख्या पोहोचली ती 21वर 21. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे विजयाकरता. पण या षटकात आकाश यांची थोडीशी मात्र अगदी गोलंदाजी इथे थोडीशी फोडली गेली म्हणावं गेल. सुरुवात चांगली केली असताना पुढच्या चेंडूला आम्ही टायमिंग झाला, चेंडू हवेत जास्त राहिला, तिकडे पॉईंट क्षेत्ररक्षकांनी अचूकतेने झेल घेताना अगदी हे त्यांची झंझावात थांबवली गेली. श्रेयस देखील याचा बाद होत आहेत, संघाला हा दुसरा हादरा बसतोय तो श्रेयस यांच्या स्वरूपात. तर 2 चांगले फलंदाज माघारी परतलेत. सुरुवातीला प्रशांत बाद झाले, आता मात्र श्रेयस बाद होत आहेत आणि कौतुक करावं गोलंदाजाचं विशेषतः जेवढा प्रेशर होता, जेवढा दबाव होता तो दबाव मात्र न घेता पुढचा चेंडू खूप चांगल्यापैकी हाताळताना थोडासा बाहेर ठेवला होता आणि फलंदाज खेळण्यासाठी भाग पडलं. तर आपण पाहतोय गेले 3-4 दिवस सातत्याने अगदी अनेक ग्रामस्थ इथे येत आहेत आणि तसंच सुशांत पालील सरांचं देखील आगमन होत आहे आणि त्याचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल याच्या दिवशी. तर मी गोलंदाजाच्या विशेष म्हणत होतो की गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी इथे दाखवली. थोडंसं बाहेर चेंडू ठेवताना मात्र फलंदाज पूर्णपणे खेळण्यास भाग पडला आणि चेंडू फटकावताना चुकला गेला आणि हवेत राहताना चांगला झेल टिपला, तो फलंदाज बाद झाले. तर दुसरा गडी बाद होतोय संघाचा, 2 बाद धावसंख्या 21 तर तिलावली आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. या षटकाचा विचार केला पण तर तिसऱ्या षटकातले आतापर्यंत 3 चेंडू संपले आहेत, म्हणजे 9 चेंडू अजूनही खेळ बाकी राहिला आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूत आता धावा करायच्या, तेव्हा 22 धावांची आवश्यकता अजूनही 9 नाही 15 धाव चेंडू राहिले तर, कारण 5 षटकांचे आपण सामने पाहतोय, म्हणजे 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. 15 चेंडू 22 धावा आणि इथे मात्र खूप सुरेख चेंडू बघा टप्पा अगदी अचूक ठेवताना चेंडूला थोडीशी गती कमी ठेवली होती. नवीन फलावर थोडंसं दडपण उमेशचे आपण पाहतोय, नवीन बॅटर आल्यात मैदानामध्ये. एक हाईट फॅक्टर पण पाहिलं तर चांगल्यापैकी उंची लाभलेली, चांगल्यापैकी शरीर यष्टी असते त्यांची आणि निश्चित चांगला खेळ ते करू शकतात. त्यांच्याकडे देखील तेवढी कला आहे खेळायची, कारण अनेक वर्ष त्यांनी देखील आपल्या संघासाठी नेहमीच चांगलं काम केलं आहे. आता त्याच्यावर जबाबदारी येते बॅटिंग करण्याची, यावेळेस सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता पाठीमागे, दरम्यान एक डॉट चेंडू संपतोय. चांगल्यापैकी प्रभाव देखील दाखवत आहेत गोलंदाज आणि या षटकातला अजून एक चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर 13 चेंडू अजूनही शेष आहेत सामन्यातले आणि 13 चेंडू धावा करायचे त्या 22. या षटकातला अंतिम चेंडू आहे. आकाश यांचं खरोखरच कौतुक करावं या षटकामध्ये, त्यांनी एक महत्त्वाची विकेट घेऊन दिली. इथे मात्र पुढे सरसावले आणि आपल्या फलुत्रुच्या चेंडूला स्टॉप केला गेला आहे, त्यामुळे धावण्याचा प्रश्न नाही आणि एक चांगल्या षटकाची समाप्ती. अखेर मात्र षटक संपलं गेले, ते तिसरं 3 षटकाचा इथे खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर विचार केला घेतली तर 21 धावा लागल्यात धावफलकावर, 2 बाद 21 आणि इथून आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 चेंडू शेष राहिले आहेत. या 12 चेंडूत 11 कधी धावा करायच्या 22. प्रत्येक षटकात 11ची गती ठेवावी लागेल आणि गती तेवढीशी कठीण सुद्धा नाही, तेवढीशी सोपी सुद्धा नाही, हे कारण हे महत्त्वाचं पुढचं षटक आपण होतोय. दोन्ही संघांचा फरक इथे स्पष्ट करणारं षटक राहील, कारण इथे तर पुढच्या षटकात जास्तीत जास्त धावा आल्या तर विक्स कन्स्ट्रक्शन आणि DCC डोंगस्ते संघाला सामना सोपा होऊ शकतो. पण या षटकात जर धावा कमी आल्या तर नक्कीच दबाव देखील संघावर येऊ शकतो. त्यामुळे याच षटकात त्यांना काही जे करायचं आहे ते करावं लागेल. विशेषतः विशालसारखा फलंदाज जो अगदी मैदानात चांगल्यापैकी तसा लयबद्ध प्राप्त करत आहे, त्यांनी चांगल्यापैकी स्थिरावला आहे आणि त्याला जास्त लक्ष द्यावं लागेल या सामन्यात आपल्या संघाकरता. जे आता स्ट्राईकवर जातील विशाल पष्टे आणि उमेश पष्टे, असे 2 बॅटर तर मैदानात असताना नवीन षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवर देखील बदल होतो आहे, कारण आकाशाने 2 षटकं हाताळली होती, त्यानंतर आतिशने 1 षटक हाताळलं. आता गणेश यांना मैदानात आमंत्रित केलं गेलं आहे ते या नवीन षटकाकरता. इथून मात्र एक चांगला प्रवास त्यांना करावा लागेल आपल्या संघासाठी जर या सामन्यात आपल्या स्पर्धेत टिकून राहायचं आहे. आणि नॉकआउटची स्पर्धा आहे, भले लाखाचं बक्षीस असेल पण आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळवावा लागतो. त्यामुळेच आपण अगदी पुढच्या स्टेजला जाऊ शकता, पुढच्या फेरीमध्ये जाऊ शकता
हा विचार ठेवत मात्र दोन्ही फलंदाजांना संघांना विशेषतः मी म्हणेन ती तयारी ठेवावी लागेल ती सामन्यातली. त्यामुळे आता हे महत्त्वाचे षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गणेश जे सज्ज होतील. आपण पाहिलं असेल पहिल्या दिवशी एक सामना राहिला परंतु दुसऱ्या दिवशी केदारनाथ आई गावदेवी पिंपळा संघाने बाजी मारली होती. प्रथमतः मात्र अगदी सुपर क्वालिफाय झाला होता हा संघ आणि कालच्या दिवशी मात्र अगदी गुड्डू 11 वसुली संघाने अगदी बाजी मारली होती. सुपर 6 संघामध्ये स्थान मिळवताना इथे मात्र नवीन षटकार सुरू होताना पहिला चेंडू अगदी स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत गेलेत आणि मात्र त्यावर फलंदाज लगेचच एक धाव दुसऱ्या धावाचा विचार होतोय तो दुसरी धाव त्यांना स्ट्राईक करण्याचा मनसूबा होता. तो विशाल यांनी तो मात्र मनसूबा पूर्ण होईल पण विकेट गमवावी लागते ते उमेश यांना आपल्या सॅक्रिफाईस करावं लागते आपल्या विकेटचा आणि त्याग केला त्यांनी नुकताच विकेट फेकत किंवा आपली विकेट गमवत आणि त्यामुळे संघाचा हा तिसरा गडी बाद झाला आहे. 3 गडी बाद होताना धावसंख्या धावफलकावर लागली ती आता 22 धावा. अजून पाहिलं तर 11 चेंडू बाकी 11 चेंडूत करायचे आता 21. एक धावेसाठी हा संघर्ष आपण पाहतोय मेहनत करावी लागणार आहे दोन्ही संघांना स्ट्रगल करावं लागणार आहे. परंतु नवीन फलंदाज आपण पाहतो उमेश यांच्या बाद झाल्यानंतर येत आहेत मैदानात ते रोहित आणि रोहित हे नाव म्हटलं की आपल्याला लगेच रोहित शर्मा यांची आठवण. कालचा आपण सामना पाहिला असेल अगदी भारतीय संघाला काल विजय आवश्यक होता परंतु ज्या पद्धतीने काल भारतीय संघ तडफेने खेळला आणि दक्षिण आफ्रिकेला पराजित करत मात्र 2-1 सिरीज जिंकली आणि खऱ्या अर्थाने विशेषतः मी म्हणेन आपलं पाहिलं असेल की विराट कोहली यांची बॅट काल देखील चमकली. काल रोहित शर्मा चमकले आणि यशस्वी जयस्वाल यांचं देखील शतक आपण पाहिलं पहिलं शतक खूप जबरदस्त खेळ केला त्यांनी आणि भारतीयांना आनंद दिला कालच्या खेळाने. तर पुढचा मात्र खोलवर टप्प्यात चेंडूचा फलंदाजाने फुल टॉस घेताना चेंडू काढले तर मिड विकेट क्षेत्रामध्ये त्यावर एक धाव जरूर आली. एक धावेने देखील संघाची धावसंख्या 1ने वाढती आहे. आता पाहिलं तर धावसंख्या पोहोचली ती 23वर 23. इथून जर प्रवास पाहिला संघाचा तर 20 धावांची आवश्यकता. येणारे 10 चेंडू बाकी आहेत सामन्यातले 10 चेंडूत 20 धावा असं एक समीकरण म्हणजे प्रत्येक चेंडूला 2-2 धावा या गतीने आता धावा करायच्या आहेत. इथे विक्ष कन्स्ट्रक्शन DCC डोंगरचे संघातील फलंदाजांना आपल्या संघाला विजयाच्या दृष्टीने खूप सुंदर एक चेंडू त्या फलंदाजावर थोडंसं मात्र सतावलं गेलं आहे. चेंडू थोडासा पॅडा आदळ लागला पण तो बाहेर पडणार चेंडू त्यावर एक लेग बाय स्वरूपात धाव घेतली गेली आणि त्यामध्ये पंचांचा देखील इशारा आपण पाहिला असेल. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 24वर 24. अजूनही 19 धावांची गरज आहे. येणारी चेंडू असतील ते 9 चेंडू 19 धावा. बघा हे अंतर आहे ते कमी करायसाठी मात्र मोठे पटक्यात आवश्यक असतील. 1-2 मोठे पटक्यांची आवश्यकता आहे आणि हा प्रयत्न करत असताना विशाल यांचा हा फटका मात्र चुकला. चेंडू निघता आला होता तो थर्ड मॅनच्या बाजूने आणि पुन्हा एकच धावेवर समाधान व्यक्त करावं गेलं. चांगली गोली आपण कौतुक करावं गेलं. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात धाव आली आणि प्रेशरमध्ये आणतायत फलंदाजांना कारण गोलंदाजीची अतिशय चांगली भूमिका आपण पाहतोय. गणेश देखील एक चांगली गोली करतायत षटकांमधून त्यामुळे प्रत्येकी एकच धाव आली. आतापर्यंत धावसंख्या पोहोचले फलकावरती 25वर 25. अजूनही 18 धावांची गरज. तर 8 चेंडू बाकी आहेत सामन्यातले 8 चेंडूत 18 धावा ज्या आवश्यक आहेत विजयाकरता. इथे मात्र अगदी सतावण्याची कारकिर्दी अजूनही चालू आहे. अगदी पुन्हा एकदा बघा फलंदाज पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं आहे. या चेंडूवर देखील कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला आहे आणि पुन्हा एकदा लेग बाईच्या 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर आल्यात या मागच्या आणि त्यामुळे सतावलं जाते सातत्याने मात्र अगदी परेशान केलं गेलं आहे. जो विक्ष 11 DCC डोंगरचे संघ अगदी कागदावर मजबूत वाटत होता. बॅटिंग त्याची मजबूत वाटत होती ती मात्र मैदानातून थोडीशी कोलमडली गेली आहे. थोडीशी थांबून ठेवली गेली त्यांना कारण गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू गणेश यांचा आपण पाहतो सामना करताना फलंदाज समोर रोहित. आणखी एक सुरेख चेंडू अतिशय जबरदस्त प्रेशरमध्ये आणला आता मात्र दबावाखाली संघ येतोय आणि षटक देखील संपलं गेलं. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर अवघी फलकावर लागली आहे ती 24 का पुढच्या एका षटकामध्ये 2 षटकार ठोकायचे होते. अशा वेळेस मात्र फैजान मेमन नॉन स्ट्रायकरला जे गेले ते तिथेच राहिले आहे आणि बाकीचे नंतर फलंदाज बाद होत असा अखेर सामना पराजित झाले संघ. तर असं काही घडू शकतं या सामन्यात देखील. तो रोहित आपण यात रोहित गोलंदाज आणि फलंदाज देखील रोहित
6 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूला जवळपास 3 धावा करायच्या आहेत. पहिला चेंडूवर तर 1 धाव येताना आपण पाहतो. बघूया काय नेमकं घडलंय. तर पंचांनी पुन्हा एकदा चेक करण्यासाठी पाठवलंय. रिफर केला गेला. शंका असले पंचांना तेव्हा पंच निश्चित रिफर करतात. आणि आता देखील त्यांना डाऊट आहे की नेमका फलंदाज पोहोचलं की नाही, आपण प्रत्यक्ष पाहूयात. परंतु पंचांची तटस्थ भूमिका आपण पाहिली असलेला अतिशय चांगल्यापैकी इथे पंचगिरी होतीये. तिन्ही पंचांनी आज खूप चांगलं काम केले. 3 दिवस सातत्याने केले. आज 4था दिवस देखील आपण पाहतोय. पहिल्या दिवशी माधव सर होते इथे डान्सिंग अंपायर. तर थोडंसं निश्चितच शंका आहे, ती शंका दूर केली जाईल. शंकेचं निसरण होत आहे. परंतु इथून जर आपण पाहिलं तर निश्चितच अजूनही लक्ष थोडंसं सोपं नाही आहे. ते विक्ष 11 कन्स्ट्रक्शन DCC डोंगस या संघाला. तर यावेळी फलंदाज बादची घोषणा होती. कारण आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वी त्यांना अगदी हवी चेंडू बॅट होती आणि त्यांना ते बाद केलं गेलं. त्यामुळे फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. विकेट जाती आहे ही संघाची. आणखी एक संघाला नुकसान होत असताना डोंगस ते अगदी थोडंसं अगदी प्रेशरमध्ये येतोय. तर पाहिलं तर 4था गडी बाद झाला. आतापर्यंत निकेत पष्टे येत आहेत नवीन फलंदाज, ज्यांच्याकडे देखील अनुभव खूप मोठा आहे. पण अनुभवाने नक्कीच आपण असाल, परंतु आता मैदानात तशी कामगिरी दाखवावी लागेल. विशाल एका बाजूला मग थोडंसं निराश हताश पण पाहत्यांची कामगिरी, कारण त्यांना माहिती समोरचा साथीदार आम्हाला साथ देत नाही आहे आणि त्यामुळे संघाची आता अडचणी वाढत चालल्यात या सामन्यातल्या. कारण आता सामन्यावर अगदी चांगली पकड बसू लागलेत मैदानातून ते जय श्रीराम गौरापूर संघ. कारण इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. खतरा आता संघावर येऊन पोहोचला आहे. तो 5 चेंडूत 17 धावा करण्याचा. अतिशय प्रेक्षकांची संख्या वाढते. या सर्व प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. भगवा कर्णकामध्ये तळवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांची सुंदर ही स्पर्धा पाहतोय. ती स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मरणार्थ गेली कित्येक वर्ष सातत्याने या स्पर्धेचा हा अश्वमेघ चालू आहे. सातत्याने दरवर्षी या स्पर्धेचं सुंदर आपण आयोजन पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये आपल्या आंबेडकरच्या. तर नवीन फलंदाज निकेत, तर DJ देखील ऋषभ आपण काल खूप चांगलं संगीत इथे ऐकवलं होतं आमच्या DJ मास्टरांनी. आणि इथे हा फटका नक्की सगळा अगदी संजीवनी देऊ शकेल का बघूया. आता हा चेंडू निघाला होता डीपला. फाईन लेगवरून आपण पाहिलं असेल तिथे शतक चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत सहजतेने 2 धावा ज्या अर्जित केल्या गेल्यात आणि बऱ्याच वेळानंतर आपण बघतो की मोठे धावसंख्या आता पाठलाग होतोय. या धावसंख्येचा पाठलाग करताना 2 धावा आणखी वाढल्या गेल्या संघासाठी आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ते 28 वर. अजूनही 15 धावांची गरज आहे. ती 4 चेंडूमध्ये येणारे 4 चेंडूत 15 धावा म्हणजे 2 मोठे फटके आवश्यक असतील. गौरापूर संघ मात्र थोडासा अगदी नक्कीच शांत चित्ताने चांगली कामगिरी करतोय. संयमाने कामगिरी करतोय. त्यांना माहिती आहे आपली घाई गडबड केली तर आपल्या चुका होतील आणि प्रतिस्पर्धीला चुका करण्याचा भाग पडत आहेत ते सामन्यामधून. त्यामुळे संघ थोडासा मागे राहिला होता. आता मात्र अगदी 5 जे 4 चेंडू आहेत त्या 4 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मोठा पटका आता पुढच्या चेंडू येणं गरजेचं राहील संघाला. इथे जर मोठा पटका पुढच्या चेंडू आला तर नक्कीच सामना थोडासा जास्त निसटू शकेल. कारण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूत आता 15 धावा करायचे तर आपल्याला 2 मोठे पटक्यांची आवश्यकता. अशा परिस्थितीत विशाल यांच्यावर खूप मोठी दारोमदार आहे संघाची. संघाला आशा दाखवण्याची किंवा संघाला ते आशा दाखवतात की आम्ही आहेत तोपर्यंत तुम्ही घाबरू नका असं देखील ते सांगत असतील. षटकातील महत्त्वाचा चेंडू याचा पुन्हा एकदा मात्र फटका जमिनीवर मारला गेला. तिथे शतक चांगल्यापैकी फील्ड करतात. बघा मी मगाशी कौतुक करतो की गौरापूर संघ थोडं शांतपणे खेळी करतोय. चांगल्यापैकी फील्ड संयम दाखवत आहेत आणि कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत मात्र 1च धाव. आता इथून सामना पूर्ण टर्न होऊ लागला. कारण आता 14 धावांची गरज होती 3 चेंडूवर. 3 चेंडू 14 धावा. काल अशी परिस्थिती देखील आपण पाहिली होती सामन्यात काही सामन्यांमध्ये आणि त्याचा पाठलाग करता सामने जिंकले सुद्धा होते. त्यामुळे आपण विश्वास ठेवावा लागेल पुढच्या 3 चेंडूवर. बघूयात नवीन फलंदाज थोडंसं दडपण असणार आहे निके त्यांच्यावर, पण निके त्यांच्याकडे देखील चांगल्यापैकी फटके मारण्याची क्षमता आहे. बघूया क्षमतेला न्याय द्यावा लागेल इथे मोठा फटका मारताना. इथे मात्र टप्पा थोडासा बाहेर आला आणि पंचांनी वाईट घोषित लगेच केलं या चेंडूला. तर एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावांनी संघाला थोडीशी संजीवनी मिळते आणि 1 धाव करण्याची कमी झाली. आणि आता इथून जर पाहिलं तर 3-13. काल अशीच परिस्थिती आपण काल सुद्धा पाहत होतो. एकाच्या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती. तशा प्रकारची स्थिती आता आलेली. इथे मात्र फुलटॉस देऊन बसल्यात, परंतु फुलटॉसचा आता फायदा घेत आला आणि चेंडू सरळ एसटी मागे हातामध्ये जेल देऊन बसल्यात. आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज निकेत सुद्धा माघारी परतताना संघ आता निश्चितच मुश्किलमध्ये. का शेवटचे आता 2 चेंडू राहिलेत आणि 2 चेंडूत 13 धावांची आवश्यकता. बघा सामना अगदी असं वाटतं सुरुवातीला की अगदी सहजतेने हा सामना जिंकतील DCC विक्ष 11. परंतु इथे मात्र चित्र फक्त वेगळंच पाहायला मिळतं आणि म्हणून क्रिकेटला बेभरोशाचा खेळ म्हटलं जातं. अननेसेसरी गेम म्हटलं जातं. तो क्रिकेटला गेम ऑफ चान्स म्हटलं जातं.
जेव्हा जेव्हा संधी असते तेव्हा संधीचा फायदा घ्यावा लागतो. कधी संधी दवडली तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते संघावर आणि तेच सगळ्यात संकटमोचक स्थिती सध्या आपण पाहतोय की शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूत आता 13 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानात गेले संजय. अतिशय चांगला सामना आपण इथे पाहत असाल. प्रेक्षकांची अगदी खरोखरच गर्दी अलर्ट होऊ लागली मैदानातून. सातत्याने इथे तर या प्रेक्षकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि गेले 4 दिवस प्रेक्षकांची संख्या ही खूप वाढते. एक सावली क्रिकेटच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर एक महत्त्वाचा चेंडू षटकातील इथे मात्र चाबूक शॉट, चांगला फटका मारला. चेंडू निश्चितच सीमापार होईल पण तो चौकाराचा एवढासा फायदा चांगला मिळणार नाही कारण 4 धावा या वाढल्या गेल्यात आणि आता विजयासाठी जे लक्ष आहे सामना जिंकण्याकरता ते मात्र 9 धावांवर राहिलं. शेवटचा चेंडू बाकी आहे सामन्यातून आणि 9 धावा कंपल्सरी करावे लागतील. म्हणजे एखादा चेंडू वाईट किंवा नो बॉल जर पडला तरच काहीतरी सामन्यातून प्रसंग येऊ शकेल. अन्यथा नक्कीच गौरापूर संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर बसला आहे आणि अशा प्रकारे अगदी शिक्कामोर्तब केलं आहे. सुरेख कामगिरी करताना मात्र 8 धावांनी निसट्टा विजय बोला तो गौरापूर संघाने आणि खरोखर त्यांचं कौतुक आम्ही करतोय. खूप खूप अभिनंदन करतोय. आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच कोण ते देखील आपण पाहतोय. परंतु दरम्यान या स्पर्धेत आपण सहभाग दाखवला त्याबद्दल निश्चितच आम्ही विक्ष कन्स्ट्रक्शन DCC डोंगर्स ते संघाचा देखील आम्ही खूप खूप धन्यवाद करतो आमच्या या आयोजन कमिटीच्या वतीने की आपण सहभाग दाखवला आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं खूप देखील धन्यवाद. तर निश्चितच अशा प्रकारे सामना संपला. पुरते या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील त्यांनी संघासाठी ज्या 23 धावा ठोकल्या होत्या आणि त्यामुळे संघाने मजल मारली 42 पर्यंत. त्यामुळे रोहित यांना सामन्यातला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. आणि तत्पूर्वी आपण इथे